नमस्कार. सहोदर ॲप कसं वापरायचं हे दर्शवणारी ही व्हिडिओ आहे. जर तुम्ही इन्स्टॉल केलेलं नसेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन सहोदर या नावाने सर्च करा. मल्टिपल ॲप्लिकेशन्सची यादी तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे, म्हणून वन रिबार सॉफ्टवेअर या कंपनीने डेव्हलप केलेलंच सहोदर नावाचं ॲप इन्स्टॉल करा. त्यानंतर ते तुमच्याकडे नोटिफिकेशनची परमिशन मागेल, तर अलाव करा. आणि जर तुम्ही रजिस्टर्ड केलेलं नसेल तर खालच्या रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा. मग तुमच्यासमोर एक छोटासा फॉर्म येईल. त्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड, तुमची सिटी म्हणजे गाव असेल तर गावाचं नाव आणि त्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण हे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आमच्या काही अटी आणि शर्ती आहेत, ते तुम्ही टर्म्स अँड कंडिशन या लिंकवरती क्लिक करून वाचू शकता. त्यानंतर खाली सेव्ह या बटनला क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज दिसेल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर अथवा ईमेल वापरून तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड येईल. डॅशबोर्डमध्ये टॉप लेफ्ट कॉर्नरला एक मेन्यू बटन आहे. त्या मेन्यू बटनला क्लिक केल्यानंतर वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्यासमोर येतील. त्यापैकी मी दिलेल्या ऑर्डर्स फ्रॉम मी हा ऑप्शन वापरून तुम्ही एक नवीन ऑर्डर क्रिएट करू शकता. उदाहरणार्थ एक सुतारकामाची ऑर्डर पाहिजे, म्हणून सर्व्हिस कॅटेगरी कारपेंटर किंवा सुतार सिलेक्ट केली. त्यानंतर काय करायचं आहे तर गणपतीसाठी पाट बनवायचा आहे. मग त्याची लेंथ विड्थ वगैरे सगळं दिलं. आपलं गाव सिलेक्ट केलं. गाव सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट डेट आणि एंड डेट या दोन्ही डेट मी सिलेक्ट करणार. स्टार्ट डेट 1 जून आणि एंड डेट किती ठेवूया 30 जून. ठीक आहे. अशा प्रकारे 1 ते 30 जून याच्यामध्ये मला ते पाहिजे. त्याच्यानंतर खाली टाईमसुद्धा आहे. तर काही सर्व्हिसेस असतात की मला रिक्षा पाहिजे अमुक वेळेला, मग अशा केसेसमध्ये तुम्ही खाली टाईम पण सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तुम्हाला टाईम सिलेक्ट करायचा नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही इग्नोर करू शकता. ओके. त्यानंतर अशा प्रकारे डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही सेव्ह बटनला क्लिक करा. बाय डिफॉल्ट तुमच्या ऑर्डरचा स्टेटस हा पेंडिंग असणार आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ऑर्डर क्रिएट करता तेव्हा हे सुतारकामासंबंधित जे वेंडर्स आहेत त्यांना तुमची ऑर्डर्स दिसेल आणि त्यानंतर ते आपापले कोटेशन पाठवतील. कसे ते बघूया. वेंडर मेन्यूवरती क्लिक करून फाइंड ऑर्डर बाय सर्व्हिस यामध्ये जाऊन तुमची ऑर्डर सिलेक्ट करेल. ऑर्डरचे डिटेल्स सगळे वाचून घेईल आणि तुम्हाला कोटेशन पाठवेल. वेंडर कसं काही कोटेशन पाठवू शकतो याच्या स्टेप्स बघूया. पहिली म्हणजे तो अमाऊंट एंटर करेल. त्यानंतर जर गरज असेल तर त्या ठिकाणी तो डिस्क्रिप्शन ॲड करेल. या डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाचे पॉईंट ॲड करू शकतो, परंतु कॉन्टॅक्ट डिटेल्स ईमेल वगैरे अलाउड नाही. त्यानंतर कोटेशनची एक्सपायरी डेट, हे कोटेशन कधीपर्यंत व्हॅलिड आहे ती डेट त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करणार आणि त्यानंतर सेंड कोटेशन या बटनला क्लिक करणार. मग ज्याने कोणी ती ऑर्डर पाठवली होती त्याला नोटिफिकेशन जाणार की बाबा नवीन कोटेशन आलेलं आहे. ब्ल्यू सर्कलमध्ये 1 म्हणजे एक कोटेशन आलंय, त्याला क्लिक केल्यानंतर त्याचे डिटेल्स ओपन होणार. कोटेशन पाठवणाऱ्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही वाचू शकत नाही, त्यासाठी अनलॉक करावं लागेल. फ्री ऑफरमध्ये पहिलं कोटेशन फ्री आहे. अदरवाईज 2 किंवा 1% जी काही अमाऊंट त्या कॅटेगरीसाठी दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला पेमेंट करावं लागणार. ऑनलाईन पेमेंट कंप्लीट झाल्याच्या नंतर डिटेल्स अनलॉक होतील, म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्याला कॉल करू शकता. त्या वेंडरला म्हणजे कारागिराला कॉल केल्याच्या नंतर जर तुमची ऑर्डर बुक झाली तर इथे जो ड्रॉपडाऊन आहे ऑर्डर स्टेटसचा त्यामध्ये जाऊन तुम्ही ऑर्डरचा स्टेटस बुक्ड असा करू शकता. भविष्यात जेव्हा तुमचं काम कंप्लीट होईल तेव्हा ऑर्डर्स फ्रॉम मी ऑर्डर सिलेक्ट करून कोटेशन सिलेक्ट करून ऑर्डरचा स्टेटस तुम्ही कंप्लीटेड करू शकता आणि त्या कारागिराला रेटिंग द्यायचं हे विसरायचं नाही. जेव्हा तुम्ही त्या कारागिराला त्याच्या कामासाठी रेटिंग देता तर त्यानुसार ॲव्हरेज म्हणजे लोकांनी दिलेलं सरासरी रेटिंग हे सगळीकडे डिस्प्ले होतं. म्हणजे जेव्हा कोणतरी त्या कारागिराला नवीन ऑर्डर द्यायला जाणार त्याचं कोटेशन बघणार तेव्हा त्याला त्या ठिकाणी त्याचं रेटिंग दिसणार.
अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे. युजर रजिस्ट्रेशन तुम्हाला दाखवलं आहे. वेंडर रजिस्ट्रेशन पण तसंच आहे. फक्त काय, फाइंड ऑर्डर्स बाय सर्व्हिसमध्ये जेव्हा तो पहिल्यांदाच जातो तेव्हा त्याला तिथे आपली सर्व्हिस कॅटेगरी नोंदवावी लागते. मग सर्व्हिस कॅटेगरी सर्च करताना तुम्ही इंग्रजी लेटर्स वापरून सर्च करू शकता किंवा मराठी अक्षरे वापरून पण सर्च करू शकता. इथे तुम्ही उदाहरण बघू शकता. इथे उदाहरणार्थ सुतार कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. जर वेंडर नसाल तर इग्नोर करू शकता, अदरवाईज सेव्ह करू शकता. सेव्ह केल्यानंतर या मेन्यूमध्ये फाइंड ऑर्डर्स बाय सर्व्हिस या ऑप्शनमध्ये तुम्हाला सुतारकामासंबंधित ऑर्डर्स दिसतील. ऑर्डर्स टू मी म्हणजेच दुसऱ्यांनी मला पाठवलेल्या ऑर्डर्स त्यांचा स्टेटस ट्रॅक करू शकतो. ऑर्डर्स फ्रॉम मी म्हणजे मी दुसऱ्यांना पाठवलेल्या ऑर्डर्स त्यांचा स्टेटस इथे ट्रॅक करू शकतो. एखादी ऑर्डर्स ओपन करू शकतो. त्या ऑर्डरला आलेली कोटेशन पण मला बघायची असतील तर ती पण करू शकतो. त्यानंतर जे काही मी पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट बघण्यासाठी या ठिकाणी पेमेंट म्हणजे ट्रान्झॅक्शन हा टॅब आहे. आणि त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन आपण आपला युजर नेम, पासवर्ड किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या चेंज करू शकतो. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे. मग जर तुम्हाला एखादी ऑर्डर पाठवायला त्याचा स्टेटस ट्रॅक करायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आमची प्रायोरिटी सर्व्हिस वापरू शकता. प्रायोरिटी सर्व्हिसवरती क्लिक केल्याच्या नंतर एक ऑटोमॅटिक ड्राफ्ट तयार होईल ज्यामध्ये तुम्ही सर्व्हिस कॅटेगरी, स्टार्ट डेट, एंड डेट आणि डिस्क्रिप्शन हे ॲड करून तुम्ही आम्हाला मेल करू शकता. सहोदरकडून तुम्हाला कॉल येईल. सहोदर ॲपच्या डॅशबोर्डवर तुम्हाला तुमची ॲडव्हर्टिजमेंट दाखवायची असेल तर ॲड माय ॲडव्हर्टाईज या बटनला क्लिक करा. मग तुमच्यासमोर एक ईमेलचा ड्राफ्ट ओपन होईल. त्यापैकी टायटल म्हणजे तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटचं टायटल, रिडायरेक्शनची लिंक म्हणजे तुमच्या ॲडवर क्लिक केल्यानंतर काय ओपन व्हायला पाहिजे त्या पेजची लिंक. मग ते भले तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम कुठलं पण पेज असू दे. स्टार्ट डेट, एंड डेट आणि अपलोड करायची व्हिडिओ किंवा इमेज फाईल. एवढं सगळं नोंदवून तुम्ही सेंड बटनला क्लिक करा. मग आम्ही तुमची ॲड या ठिकाणी दाखवू. आणि लॉग आउट करण्यासाठी टॉप राईट कॉर्नरला लॉग आउट हे बटन आहे. अशा प्रकारे सहोदर हे ॲप माणसाला काम शोधायला आणि कामाला माणूस शोधायला मदत करते. तर आताच डाउनलोड करा सहोदर ॲप. धन्यवाद.